खासदार फुटलेले आहेत असं असताना त्यांना ते महायुतीसोबत महाविकास आघाडीमध्ये तर हे बघा, बँकेचं इलेक्शन हे सहकारचं इलेक्शन. अनेक वेळा आता तुम्ही ती मुंबईची बँक बघा, सगळ्या पक्षाचे लोक त्या होते. त्याच्यामुळे सहकारमध्ये राजकारण आणू नये अशी आमची, किंवा संस्थांमध्ये राजकारण आणू नये ही आमची नेहमीच भूमिका, भावना राहिलेली आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी एखाद्या बँकेत किंवा कुठल्याही सहकारी संस्थेमध्ये पक्ष हा बाहेरच असला पाहिजे, आणि त्याच्यात कोणी काय करत असेल त्याच्यात हा फार काही आपण विचार करू नये. एक बातमी आहे संभाजीनगरमध्ये ना, खाजगी शाळेमध्ये एका 23 वर्षीय मुलाला जे आहे ना, ती मारहाण करण्यात आली आहे. त्या घटनेचे सीसीटीव्ही आले. पण गंभीर हे आहे ना, की त्या मुलांच्या मारहाणीमध्ये ना, दोन मुलांची भांडण, पण कुठलाही प्रिन्सिपल, कुठलाही शिक्षक तिथं नाहीये. तो सीसीटीव्ही जर बघितला ना, तर आपल्या लक्षात येईल की शाळेनं किती काळजीपणा केलाय. त्या सगळ्या प्रकरणात सरकारनं काहीतरी पाव, कारण ही दुसरी घटना आहे. 6 महिने आधी एका खाजगी असंच झालं. नाही, मला असं वाटतं की अशी घटना कुठल्याही शाळेत अर्थातच होऊ नये, किंवा कुठल्याही संस्थेत होऊ नये. आणि या गोष्टी असतील तर तिथल्या पोलीस यंत्रणेने त्याच्या जातीने लक्ष घातलं पाहिजे. सध्याचे खासदार एकनाथ शिंदे शिवसेनेमध्ये गेले. अशी एक माहिती आहे की या खासदारांना एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये जाण्यासाठी फडणवीसांची सीट काही महत्वाची ठरली. अनेक खासदारांची इच्छा होती की आपण भाजपचं कमळ हाती घ्यावं. दिल्लीमध्ये काही ठरत नव्हतं, त्यामुळे या सगळ्या खासदारांना 6वा खासदार जो आहे तो एकनाथ शिंदेकडे जात नव्हता, म्हणून हे सगळं फडणवीसांनी शिस्ताई केली आणि ऑपरेशन टायगर सक्सेस झालं. मी तुम्हाला खरं सांगू का, मला एकच ह्याच्यात असं वाटतं की या देशामधून लोकशाही ही पूर्ण पुढे संपुष्टात आली आहे का असं वाटतं. घर पक्ष फोडा, आता निवडून आले, 2-2.5 वर्ष झाले, 29 मध्ये आहे ना इलेक्शन, घाई कसली. आणि एखाद्या चांगल्या बिलसाठी, म्हणजे जीएसटीचं बिलाचं उदाहरण घ्या. जीएसटीचं बिल जेव्हा आलं तेव्हा एक मताने काँग्रेस पक्षाने मदत केली आणि भारतीय जनता पक्षाला, आणि एक मताने आम्ही ते बिल पास केलं. एखादं बिल पास करण्यासाठी फोडो फोडो जोडो हे करण्याची गरज आहे का? मग लोकशाही राहिली नाहीये का या देशात? मग विरोधी पक्ष राहणारच नाही ना, सगळेच सत्तेमध्ये. मग लोकांसाठी, सर्वसामान्य मायबाप जनतेसाठी बोलणार कोण? अशी परिस्थिती झालेली आहे देशात. महाविकास आघाडीचे 13 आमदार काल खरंच बैठकीला नव्हते का? त्यांची यादी समोर आल्या, तुम्ही काही फॉलोअप घेतलंय का? नाही नाही, आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याचे आमदारांचं शशिकांत शिंदेजींना कालच सगळं इन ॲडव्हान्सच माहिती होतं. बाकीच्या पक्षांची माहिती बंटी दादा शिंदे साहेब आज मुंबईत तुम्हाला सगळ्यांना देतील. तुमची असतील ना टीम तिकडे. एनसीआरटीच्या पुस्तकामध्ये जे आहे त्या आणीबाणीचा धडा आता शिकवला जाणार आहे. आता काय म्हणजे की ज्या सगळ्या पाठ्यपुस्तकांमध्ये अशा पद्धतीचा अभ्यासक्रम येणं हे तुम्हाला योग्य वाटतं का, किंवा काही वेगळा प्रसार जो आहे तो या शिक्षण माध्यमातून करण्याचा हेतू आहे असं तुम्हाला वाटतं? हो, अर्थातच एनसीआरटीचा सातत्याने गैरवापर हा सरकार करतंय अशी भावना शिक्षण तज्ज्ञ मानतात. मी काही शिक्षण तज्ज्ञ नाही, पण शिक्षण तज्ज्ञांचे तुम्ही आर्टिकल्स वाचले, तुमचे लेख वाचले, तुम्ही त्यांची भाषणं ऐकली, तर त्या हे काय पहिली गोष्ट नाही. अशा अनेक गोष्टी झालेल्या आहेत ज्याच्यामध्ये आपली एक विचारधारा ही लादली जाते पुढच्या पिढीवर. आणि दुर्दैव आहे की आजचे सत्ताधारी शिक्षण पुढे करून जे नवीन गणित बांधायचा प्रयत्न करतायत, हे देशाच्या ऐक्यासाठी आणि नवीन पिढीच्या विचारधारेसाठी हे घातक पुढे ठरू शकतं, अशी शक्यता नाकारता येत नाही. बैठकीमध्ये बोलताना असं म्हणाले की आपण आतापर्यंत महाविकास आघाडी म्हणून एकत्र होतो, मात्र आता आपण खरंच महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहोत का, विचार करण्याची गरज आहे. सभागृहामध्ये महाविकास आघाडीमध्ये समन्वय पाहायला मिळत नाही. सरकारला ज्या पद्धतीनं धारेवर धरलं जावं, अधिवेशनामध्ये मुद्दे मांडले जातील, त्याच्यामध्ये कुठेतरी कमतरता पाहायला मिळते. आपलं एकसंघ राहणं हे खूप महत्वाचं आहे. महाविकास आघाडीमध्ये समन्वय नाही असं तुम्हाला वाटतं? आम्ही जेव्हा भेटतो तेव्हा असतो. आणि तुम्हाला खरं सांगू, मी दिल्लीमधलं जास्त पाहते, आणि दिल्लीमध्ये इंडिया अलायन्स आणि महाविकास आघाडी आम्ही अतिशय एकत्रपणे दिल्लीच्या पार्लमेंटमध्ये तुम्ही कोणालाही विचारू शकता. आम्ही अतिशय रोज सकाळी भेटतो 10 वाजता खडगेजींच्या ऑफिसमध्ये. तिकडून आमची सगळे दिवसभर कोण भाषण करणार, काय आम्ही स्टँड घेणार, कुठल्या बिलावर काय आमची मतं आहेत, हे पूर्णपणे आमची स्ट्रॅटेजी रोज सकाळी